नावाने असणारी सोसायटी ही आमच्यासाठी सुरुवातीपासूनच प्रेरणास्थान राहिलेली आहे आणि अशा प्रेरणास्थान राहिलेल्या या सोसायटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवभक्तांच्या समोर या ठिकाणी जागर करण्याची संधी मला या ठिकाणी दिली। त्याबद्दल आमचे बंधू अमरजी असतील, बिपिनजी असतील आणि आमचे सहकारी जयवंतराव असतील, या सगळ्या हिंदू साम्राज्य दिन हा 352वा शिवराज्याभिषेक दिन हा विचारांचा जागर करून साजरा करण्याची ही जी अभिनव संकल्पना या ठिकाणी मांडली। आपल्या सर्व सोसायटी धारकांनी, आपल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी, माता बंधू भगिनींनी या ठिकाणी त्यांना जे काही सहकार्य केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या पुढच्या पिढीला कळाला पाहिजे, तो इतिहास त्यांनी आत्मसात केला पाहिजे आणि आत्मसात करून अभिमानाने आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत असं अभिमानाने सांगितलं पाहिजे। यासाठी हा विचारांचा जागर आपण या ठिकाणी मांडलेला आहे। मला अतिशय अभिमान वाटतो की आजही वरुण राजाची कृपा झालेली असताना महाराष्ट्रावरती दुष्काळाचं सावट होतं आणि या दुष्काळाच्या सावटानंतर नेमका कालपासून पाऊस सुरू झालाय। साक्षात शिवछत्रपतींचा राज्याभिषेक दिन काल रायगडावरती साजरा झाला आणि त्या रायगडावरती त्यांना आशीर्वाद देण्यासाठी साक्षात वरुण राजाने हजेरी लावली। संपूर्ण महाराष्ट्र तापल्याच्या सरींनी सर्वांच्या मनामध्ये या वरुण राजाबद्दलचे आभार व्यक्त करण्यासाठी देखील आपण या ठिकाणी आलेलो आहोत। अनेक जण म्हणत होते की अहो पावसाने थोडासा घोटाळा केला। पावसाने घोटाळा केला नाही, पावसाने आपल्याला आशीर्वादच दिलेला आहे। त्यामुळं या कार्यक्रमाला उशीर झालेला असला तरी ही साक्षात वरुण राजाचीच मर्जी आहे असं आपण मानायला हरकत नाही। आता ताईंनी या ठिकाणी स्वागत केलं, इथं आपल्या उपमहापौर ताई बसलेल्या आहेत। या सगळ्यांच्या साक्षीने आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज सांगण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। शिवाजी महाराजांचा इतिहास कधी ऐकला नाही असं इथं बसलेलं कोणीच नसेल। अगदी ही इंग्रजी माध्यमात जाणारी जी मुलं आहेत इंग्रजी शाळांमध्ये, त्यांना देखील किमान काही नावं माहिती आहेत। शिवाजी महाराज माहिती आहेत, तानाजी मालुसरे माहिती आहेत, येसाजी माहिती आहेत, बाजी माहिती आहेत, संभाजी महाराज माहिती आहेत, ही किमान काही नावं माहिती आहेत। काही जणांना काही प्रसंग माहिती आहेत, त्यातले काही प्रसंग म्हणजे अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, शाहिस्ते खानाची बोटं तोडली, मिर्झा राजा चकवला, औरंगजेबाच्या नाकाला मिरचीची धुरी देऊन महाराज परत आले, इथं आल्यानंतर महाराजांनी अनेकांना स्वधर्मामध्ये परत घेतलं वगैरे वगैरे। महाराजांच्या जीवनातील सगळे प्रसंग आपल्याला डोळ्यासमोर येतात। परंतु मला दिलेला विषय थोडासा वैचारिक आहे, त्यामुळं कदाचित माझ्या भाषणाला टाळ्या कमी पडतील, परंतु टाळ्यांसाठी मी भाषण कधीच करत नाही। आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये शिवविचार रुजवण्याचं काम या ठिकाणी जयवंतराव, अमरदादा, बिपिनजी आणि ही सगळी मंडळी करत आहेत। या सगळ्या मंडळींच्या या कार्यामध्ये, या सगळ्या यज्ञामध्ये माझी विचाररूपी समिधा अर्पण करण्यासाठी आज आपल्या समोर उभा आहे। वयाच्या 15व्या वर्षी शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली। अनेक जण त्यातलं नाट्य सांगतात की शिवाजी महाराजांनी करंगळीवरती कापून रक्त वगैरे रक्ताचा अभिषेक वगैरे करून त्या ठिकाणी शपथ घेतली। मित्रांनो, आजपर्यंत शिवाजी महाराजांचं नाट्य, त्यांची चमत्कृती, त्यांच्या या सगळ्यामध्ये शाहिरांनी, नाटककारांनी, चित्रपटकारांनी, कादंबरीकारांनी शिवाजी महाराज वेगवेगळ्या पद्धतीने रंगवले। त्याच्या पाठीमागचा कार्यकारण भाव आज मी सांगण्यासाठी उभा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी ज्यावेळी त्यांना राजे देखील काही म्हणत नव्हते, काही जण फक्त जहागीरदाराचा मुलगा असं म्हणत होते, त्या वयामध्ये आजच्या आमच्या 9वीच्या पोराच्या वयामध्ये शिवराय आपल्या 10-15 मित्रांना सोबत घेतात। काही सहकारी 12-15 वर्षाचे, काही सहकारी 20-25 वर्षाचे आणि त्याच्यामध्ये बाजी पासलकर नावाचे 65 वर्षाचे देखील सहकारी सोबत घेतात आणि या सहकाऱ्यांच्या सोबत असा मनसुबा रचतात की आपण स्वराज्य स्थापन करूयात। या वाक्याचा अर्थ असा होता, आपण स्वराज्य स्थापन करूयात म्हणजे आपल्या राज्यात, आपल्या देशात आता उत्तरेकडनं मोगल आहेत, दक्षिणेमध्ये कुतुबशाही आणि आदिलशाही आहे। महाराजांच्या जन्मानंतर 5-6 वर्षात निजामशाही खिळखिळी होऊन संपुष्टात आली होती। मग महाराज मुघलशाहीच्या विरोधात, आदिलशाहीच्या विरोधात, एकंदरीतच इस्लामी आक्रमणांच्या विरोधामध्ये एकदेशीयांचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी एक शपथ घेतात।
ज्याला आजच्या मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये मॅनिफेस्टो असं म्हटलं जातं किंवा मिशन स्टेटमेंट म्हटलं जातं, तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचं मिशन स्टेटमेंट होतं हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. या एका वाक्याच्या भोवती महाराजांचा पुढचा 35 वर्षांचा सगळा जीवनपट हा त्या एका वाक्याभोवती घुटमळतोय. आमच्या आजच्या वयाच्या 15-16व्या वर्षाच्या पोरांना आर्ट साईड घेऊ, कॉमर्स घेऊ की सायन्स घेऊ हे माहीत होत नाही. 12वी पास झालं तर कम्प्युटर सायन्स करू की इलेक्ट्रिकल करू, इलेक्ट्रॉनिक्स करू की एआय करू की डेटा सायन्स करू, अशा अतिशय कन्फ्युजन संभ्रमावस्थेमध्ये असणाऱ्या पोरांना छत्रपती शिवाजी महाराज का आदर्श आहेत की त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी आपल्या जीवनाचं लाईफ मिशन ठरवलं होतं की इथल्या गोरगरीब रयतेच्या पाठीचा कणा ताठ करावा, म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. काही भाषणांमध्ये आम्ही ऐकतो की शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा मॅनिफेस्टो काय होता? सर्वांस पोटास लावणे इतका छोटा आणि तुच्छ शिवाजी महाराजांचा विचार कधीच नव्हता. या स्वराज्यामध्ये प्रत्येक जण स्वाभिमानाने जगला पाहिजे, आत्मसन्मानाने जगला पाहिजे, हा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा हेतू होता. म्हणून आम्ही सांगतो शिवाजी महाराज पोटावरती किंवा पोटाचा विचार करणारे नव्हते, तर शिवाजी महाराज पाठीचा विचार करणारे होते. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एजेंडा क्लिअर होता, तो म्हणजे इथल्या गोरगरीब रयतेचा, इथल्या सर्वसामान्याचा, माया बहिणींचा, इथल्या शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा, कामकऱ्याचा पाठीचा कणा ताट असला पाहिजे. तो कधी कोणत्या परकीय सत्तेपुढे झुकता कामा नये. म्हणून आजही आमच्या मराठी माणसाच्या बद्दल एक घोषणा दिली जाते, मोडेन पण वाकणार नाही. ही भावना आमच्या मनामध्ये ज्या महापुरुषाने पेरली तो महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मॅनिफेस्टोवरती येतोच आहोत आपण. त्या मॅनिफेस्टोवरती त्या एका वाक्यामध्ये 5-7 शब्द आहेत. त्या 5-7 शब्दांसाठी उभं आयुष्य स्वतःच्या पाठीवर मरण बांधून हातामध्ये जळता निखारा घेऊन शिवाजी महाराज 35 वर्ष घोड्यावरती मांड टाकून मुघलशाहीशी, आदिलशाहीशी, इंग्रजांशी, डचांशी, पोर्तुगीजांशी लढत राहिले. त्याचं कारण असं होतं त्यांच्या त्या मॅनिफेस्टो मधले 2 शब्द, त्यातले 2 शब्द महत्वाचे. एक म्हणजे हिंदवी आणि दुसरं म्हणजे स्वराज्य. या हिंदवी शब्दाचा अर्थ असा, जे स्वराज्य, जे रामराज्य प्रभू रामचंद्रांनी निर्माण केलं होतं, जे भगवान श्रीकृष्णाने हस्तिनापुरामध्ये देऊ केलेलं होतं, जे स्वतः भगवान श्रीकृष्ण द्वारकेचा राणा म्हणून आपण ओळखलं जातो, तो द्वारकेचं राज्य असेल. त्याच्या अगोदर आमच्या या भगवान श्रीकृष्णाचं राज्य आजचं आसाम म्हणजे प्राग ज्योतिषपूर, या प्राग ज्योतिषपुरापासून या द्वारकेपर्यंत आमच्या भगवान श्रीकृष्णांनी आडवा आमचा भारत देश बांधला आणि भगवान श्रीरामांनी अयोध्येपासून तर लंकेपर्यंत उभा आमचा देश बांधला. या आडव्या आणि उभा देश बांधणाऱ्या भगवान प्रभू रामचंद्रांच्या आणि भगवान श्रीकृष्णांच्या विचारावरती आणि त्यांच्या तत्वज्ञानावरती पुढे जाणार राज्य निर्माण करावं, त्याला त्यांनी नाव दिलं हिंदवी. परंतु पुढचा जो शब्द आहे त्या शब्दाला मात्र फार मोठी किनार आहे. अनेक जण या राजकारणाच्या आत्ताच्या या भाषेमध्ये किंवा आजकालच्या या सगळ्या वातावरणामध्ये ज्यांना इतिहासाचा गंध नाही, ज्यांनी अर्धवट इतिहासाचा अभ्यास केलेला आहे, ते सगळेजण म्हणतात शिवाजी महाराजांनी जे काही संघर्ष केला हा धर्माचा संघर्ष नव्हता, हा फक्त सत्तेचा संघर्ष होता. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला खरंच प्रश्न पडतो, जर फक्त हा सत्तेचा संघर्ष होता तर ज्या शिवाजी महाराजांचा एका महान सूर्याच्या पोटी जन्म झाला ते शहाजीराजे भोसले कोण होते याचा अभ्यास करण्याची गरज आहे. तर ते शहाजीराजे भोसले म्हणजे ज्यांनी 3 वेळा स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला होता, ज्यांनी निजामशहाला मांडीवरती घेऊन आदिलशाही आणि मुघल या दोन्ही फौजांशी एकदाच लढाई दिली होती आणि दोन्ही फौजांना त्या ठिकाणी नेस्तनाबूत करण्याचं काम ज्यांच्या नेतृत्वामध्ये झालं होतं ते शहाजीराजे भोसले होते. त्यांच्या पोटी या शिवाजी महाराजांचा जन्म झालाय. अजून पुढे जाऊन सांगतो, शहाजीराजे भोसले कोण होते? शहाजीराजे भोसले ते होते ज्यावेळी निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे लढत होते, त्यावेळी आदिलशाही आणि मुघलांच्या फौजा एकत्र झाल्यात. त्या फौजांमध्ये
औरंगजेब जो बादशाह झाला तो त्यावेळी शहजादा होता. या शहजाद्याला अटक करण्याची, कैद करण्याची महान कामगिरी करणारे शहाजीराजे भोसले होते. जर त्यावेळी अटक केलेल्या औरंगजेबाला जर शहाजीराजांनी तिथंच ठार मारलं असतं तर पुढचा सगळा इतिहास घडलाच नसता. इतके पराक्रमी असणारे आमचे शहाजीराजे भोसले. अजून थोडं पुढे जाऊन सांगतो, आदिलशाहीच्या दरबारामध्ये ज्यावेळी शहाजीराजांना नेण्यात आलं, आदिलशाही दरबारामध्ये मानाचं पान शहाजीराजांना देण्यात आलं. त्या शहाजीराजांना 2 किताब दिलेले होते. काय किताब दिलेले होते? आदिलशहाने शहाजीराजांना फर्जंद असा एक किताब दिला होता, म्हणजे स्वतःचा मुलगा. आदिलशहा सुद्धा ज्या शहाजीराजांना स्वतःच्या मुलाप्रमाणे वागणूक देत होते ते शहाजीराजे इतके पराक्रमी होते. आणि दुसरा किताब होता सरलष्कर. तिन्ही सैन्यांचा प्रमुख, आत्ताच्या भाषेमध्ये सांगायचं असेल चीफ ऑफ डिफेन्स, असं जी सीडीएस नावाची आपली जी यंत्रणा सुरू झालेली आहे ना, त्या याच्यामध्ये त्या चीफ ऑफ डिफेन्स सर्व्हिसेस सीडीएस याचा प्रमुख म्हणून जे काम आहे ते काम शहाजीराजांना आदिलशहाने दिलेलं होतं. आदिलशहाच्या मनामध्ये शहाजीराजांबद्दल इतकी भीती होती की जर आदिलशहाला जर शहाजीराजांना मी या विजापूरच्या आजूबाजूला ठेवलं तर एक दिवस हा शहाजीराजे कदाचित या गादीवरती येऊन बसवतील. म्हणून बंगळुरामध्ये शहाजीराजांना एखाद्या महाराजासारखी वागणूक त्या ठिकाणी देत होती. मग जर सत्तेचा संघर्ष होता तर ज्या मुलाच्या बापाला साक्षात बादशहाचा मुलगा म्हणून परवानगी आहे, साक्षात बादशहाचा मुलगा म्हणून मान्यता आहे, सरलष्कर किताब आहे, जर सत्तेवरच बसायचं होतं तर कशाला 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, कशाला 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला, कशाला पुरंदर घेतला, कशाला कोंडाणा घेतला, कशाला अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला, कशाला मुघलांकडून आलेल्या शाहिस्त्याची बोटं तोडावी लागली, कशाला शिवाजी महाराजांना हा सगळा उपद्व्याप करावा लागला. जर सत्तेवरच बसायचं होतं तर शिवाजी महाराजांकडे सत्ता चालून आलेली होती, परंतु फक्त सत्तेवरती बसायचं नव्हतं, राजगादीवरती बसायचं नव्हतं, तर इथल्या तमाम हिंदू समाजाची आबरू त्या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती विराजमान करणं हे शिवाजी महाराजांचं ध्येय होतं. हा कुठलाही सत्ता संघर्ष नव्हता, हा अस्मितेचा आणि अस्तित्वाचा संघर्ष होता जो छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी आम्हाला शिकवला. त्याच संघर्षातून नंतर पुढे औरंगजेब बादशाह खाली उतरल्यानंतर, शिवाजी महाराजांचं देहावसान झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी केलेला संस्कार संभाजी महाराजांकडे परावर्तित झाला आणि औरंगजेबाच्या कैदेमध्ये 40 दिवस अनन्वित अत्याचार सहन करून देखील आमचा सर्जा संभाजी राजा धर्मवीर म्हणून या वीरगतीस प्राप्त झाला. जर सत्ता संघर्ष होता तर जर शहाजीराजांनी केलेले संस्कार शिवाजी महाराजांनी मानले असतील तर शिवाजी महाराजांनी केलेले संस्कार शंभूराजांनी मानले आणि त्यांनी लक्षात ठेवलं की औरंगजेबाशी झुकायचं नाही, सत्तेवरती बसणं हा आमचा उद्देश नाही, हे आमचं ध्येय नाही. रयतेच्या मनामध्ये अस्मिता निर्माण करणं, त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांच्या मनामध्ये या स्वातंत्र्याविषयीच्या प्रेरणा निर्माण करणं हा शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या राज्याचा एकंदरीत एजेंडा होता. म्हणून जर त्या 40 दिवसाच्या अनन्वित अत्याचारामध्ये शंभूराजांनी औरंगजेबाच्या मागण्या मान्य केल्या असत्या, दक्षिणेची सुभेदारी तर हसत हसत मिळाली असती. नवे तर जाताना औरंगजेब असं म्हणतो की असा एक तरी शहजादा माझ्या पोटी का जन्माला आला नाही की ज्याच्या ताब्यात मी हे सगळी सल्तनत देऊन खुशाल मी मक्का आणि मदिनेला निघून जाईल, असं कागदामध्ये लिहून ठेवलेली वाक्य आपल्याला इतिहासकार आजही दाखवतात. परंतु आम्ही संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज ओळखायला शिकलो. अनेक जण शिवाजी महाराजांना आजच्या भाषेमध्ये पाहतात, शिवाजी महाराज कोणत्या धर्माचे विरोधक नव्हते. हो, आम्ही मान्य करतो की शिवाजी महाराज कोणत्याही धर्माचे विरोधक नव्हते, पण शिवाजी महाराज कोणत्या धर्माचे विरोधक नव्हते त्याचं कारण जर काय असेल तर ते कारण एवढंच आहे की शिवाजी महाराज हे प्रखर हिंदू धर्माभिमानी होते आणि त्यांनी प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण आणि सम्राट अशोक, चंद्रगुप्त, विक्रमादित्य या सगळ्यांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास केलेला असल्यामुळे
त्यांच्या लक्षात असं आलं होतं, जो स्वतःचा स्वधर्म नीट सांभाळू शकत नाही, जो स्वतःचा स्वधर्म पाळू शकत नाही, तो इतरांच्या धर्माचा सन्मान करू शकत नाही. शिवाजी महाराजांच्या बद्दल असं म्हटलं जातं, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग खरा खोटा याच्यावरती इतिहासकारांच्या मध्ये मतभेद आहेत, मी त्याच्यामध्ये जाणार नाही. परंतु जर असा प्रसंग घडला असता तर शिवाजी महाराज असेच वागले असते, असेच त्या मातेला म्हणाले असते, अशीच असती आई आमुची सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदरे छत्रपती. कारण छत्रपतींमध्ये त्या मासाहेब जिजाऊंचा संस्कार होता, ज्या मासाहेब जिजाऊ म्हणत होत्या स्त्री ही आपल्या देवघरातील देवता आहे, या देवघरातील देवतेचा सन्मान करण्याचा एजेंडा मासाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांना सुपूर्द केला. म्हणून मासाहेब जिजाऊंच्या सांगण्यावरनं शिवाजी महाराज कोणत्याही धर्माच्या, कोणत्याही जातीपातीच्या स्त्रीचा सन्मान करत होते. शिवाजी महाराज एखाद्या स्त्रीचा सन्मान करत होते त्याचं कारण शिवाजी महाराज स्वतः हिंदू धर्माचे प्रखर धर्माभिमानी होते. आपल्या सर्वांच्या मनामध्ये ह्या ज्या काही संकल्पना आहेत, शिवाजी महाराज सेक्युलर म्हणजे काय, ज्या हिंदू धर्म सोडून धर्मच नव्हता. आजपासून 500, 700, 600 वर्षांपूर्वी आमच्या महाराष्ट्रामध्ये एकही इस्लामी माणूस नव्हता, तर आमच्या देशामध्ये दुसरा धर्म फक्त मतांच्या आकडेवारीसाठी, मतांच्या लांबूल चालनासाठी सांगतायत. शिवाजी महाराजांनी जे केलं ते सगळ्यांनी केलं. शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलाच नाही कोणत्याही धर्माचा द्वेष करणं, शिवाजी महाराजांनी शिकवलाच नाही. परंतु शिवाजी महाराजांनी जे स्वधर्माच्या आचरणाचे धडे आम्हाला घालून दिलेत ते धडे मात्र आम्ही विसरलो. शिवाजी महाराजांनी स्वराज्य जे निर्माण केलं त्या स्वराज्याच्या 4च खांबांवरती किंवा 4च स्तंभांवरती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं होतं. त्यातलं पहिलं होतं ते म्हणजे स्वराज्य, ज्याची माहिती आता मी तुम्हाला सांगितली. दुसरं म्हणजे स्वधर्म. शिवाजी महाराजांचे 2 राज्याभिषेक झाले असं म्हटलं जातं. पहिला राज्याभिषेक झाला फाल्गुन ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 म्हणजे 6 जून 1674 ला. त्याच्यानंतर 17 दिवसानंतर परत दुसरा तंत्रविद्येच्या माध्यमातून निश्चलपुरी गोसावींच्या माध्यमातून एक राज्याभिषेक झाला असं म्हटलं जातं. शिवाजी महाराजांनी 2 राज्याभिषेक करून घेतले. माझा सहज प्रश्न आहे सेक्युलर म्हणवणाऱ्या स्वतःला की शिवाजी महाराजांना जर राज्याभिषेक करून घ्यायचा होता तर तिसरा राज्याभिषेक हा औरंगजेब ज्या पद्धतीनं तख्तपोशी होते औरंगजेबाची त्या पद्धतीने केला असता तरी शास्त्रसंमत झालं असतं. तुम्ही आम्ही देखील त्याच्यामध्ये सहभागी झालो असतो. परंतु शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या पाठीमागं जी काही घटना आहे ती घटना अशी आहे. काही जण म्हणतात गागाभट्ट आला, गागाभट्टाने पायाच्या अंगठ्याने शिवाजी महाराजांना गंध लावला. माझ्यासारख्याच्या मनामध्ये तर माझी मतीच भ्रष्ट होते की शिवाजी महाराजांच्या सारख्या अभिषिक्त सम्राटाला कोणीतरी पायाच्या अंगठ्याने गंध लावतो आणि तिथं असणारे शिवाजी महाराजांसारखा फक्त दिसतो म्हणून मृत्यूला कवटाळणाऱ्या शिवा काशीत सारखी माणसं, जी माणसं मृत्यूला कवटाळून गेली, जी माणसं स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून शिवाजी महाराजांसाठी आपल्या त्या किल्ल्यावरती कोंढाण्यावरती हुतात्मा झाली, अशी शेकडो जीवाला जीव देणारी माणसं शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला असताना हिरोजी फर्जंदांसारखा आग्र्याच्या दरबारात शिवाजी महाराजांच्या जागी झोपणारा आणि सुरक्षित परत येणारा तो स्वतः तिथं शेजारी उभा असताना कुणाची हिंमत कशी होईल शिवाजी महाराजांना पायाच्या अंगठ्याने गंध लावण्याची. परंतु आमच्या मनामध्ये बुद्धिभेद केले जातात. अनेक जण म्हणतात शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर गागाभट्टांना प्रचंड प्रमाणात दक्षिणा दिली. आजही आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा जरी असेल तरीही आपण येणाऱ्या गुरुजींना जी दक्षिणा देतो ती मोजत नाही. आपण अनेक गोष्टी दान देताना, दक्षिणा देताना, एखाद्या मंदिरामध्ये काही देताना, तुमच्या इथं अनेक जण गणपतीचे वगैरे सुद्धा कार्यक्रम होतात. एकदा गणपतीला देखील मी एका व्याख्यानाला या ठिकाणी आलेलो होतो. आपण महाप्रसादाचा कार्यक्रम करतो आणि या महाप्रसादामध्ये आपण असं सांगतो की 21 किलो शिरा रवा माझ्याकडनं घ्या, 50 किलो साखर माझ्याकडनं घ्या, 51 किलो तांदूळ मी देतो. आपण त्याचं गणित नाही करून बसत. 51 गुणिले 35 रुपये किलो तांदूळ आहे. कारण आमची दान देण्याची जी भावना आहे ती भावना आमच्या मनामध्ये फक्त दातृत्वाची भावना निर्माण करते. शिवाजी महाराजांनी किती दक्षिणा दिली याच्यावरनं गागाभट्टांचं मोठे पण होत नाही.
माझ्या राजाच्या मनाचा उदारपणा दिसून येतो. म्हणून आम्हाला शिवाजी महाराजांनी किती दान दिलं, किती दक्षिणा दिली, याच्यापेक्षा शिवाजी महाराजांचं औदार्य इतकं मोठं की शिवाजी महाराजांनी एखाद्या अपेक्षेपेक्षा भरभरून दिलं. शिवाजी महाराजांनी त्यांच्या सर्व सैन्याला देखील अपेक्षेपेक्षा भरभरून दिलेलं होतं. कारण शिवाजी महाराजांचा म्हणण्याचा उद्देशच असा होता, हे सगळं आहे हे स्वराज्याचं आहे. शिवाजी महाराजांनी स्वधर्मावरती आधारित राज्याभिषेक करून घेतला. शिवाजी महाराजांनी एक नाणं पाडलं, त्या नाण्याला देखील होन शिवराई असं नाव आहे. त्या शिवराईवरती श्री शिवछत्रपती अशी शब्द कोरलेले आहेत. शिवाजी महाराजांनी स्वभाषेवरती प्रेम केलेलं आहे. आजपर्यंत खाशा शहाजीराजांची, मासाहेब जिजाऊंची, शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळामध्ये दादोजी कोंडदेवांना कारभारी म्हणून नेमलं होतं. या दादोजी कोंडदेवांची मुद्रा देखील फारसी भाषेमध्ये होती. परंतु शिवाजी महाराजांची मुद्रा, जिचा उल्लेख मी सुरुवातीला केला, प्रतिभाश्चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राज्यते, ही मुद्रा ही संस्कृत भाषेमध्ये होती. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये फारसी भाषा ही राजमान्यता पावलेली होती. शिवाजी महाराजांची सगळी पत्र आजच्या मोडी भाषेमध्ये म्हणजे मराठी भाषेमधनं जात होती. या पत्रांना राजमान्यता येण्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला म्हणजे काय झालं? औरंगजेबाचा दरबार असेल, इराणच्या शाह अब्बासचा दरबार असेल, कुतुबशहाचा दरबार असेल, इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज असतील, यांच्या सगळ्यांच्या दरबारामध्ये ज्याला ज्याला मराठी भाषा कळते असा दुभाषा नेमण्याची पद्धत सुरू झाली. आमच्याकडे एक नारायण शेनवी नावाचा इंग्रजी आणि मराठी येणारा एक दुभाषा होता. अशा प्रत्येकाच्या दरबारामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर राजमान्यता पावली. आणि आजपर्यंत या देशाच्या इतिहासात राजे कमी झाले नाहीत, महाराजे कमी झाले नाहीत, चक्रवर्ती कमी झाले नाहीत. राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ, चक्रवर्ती सम्राट अनेक जण झाले. परंतु या देशाच्या इतिहासामध्ये शून्यातून स्वराज्य निर्माण करून यशस्वीपणे राज्यारोहण करणारा, जगाच्या पाठीवरती या भारताच्या मातीमध्ये निर्माण झालेला एकच नरसिंह छत्रपती शिवाजी महाराज. या शिवाजी महाराजांच्या राज्याच्या रोहणाचा प्रसंग हा सामान्य गोष्ट नाही. कृष्णाजी अनंत सभासद त्यांच्या बखरीमध्ये होतात. या पृथ्वीवरती सर्व म्लेच्छ बादशाह असता, एक मराठा पातशाह छत्रपती झाला. ही गोष्ट सामान्य झाली नाही, जगाने ज्याची नोंद घेतली असा हा प्रसंग राज्यारोहणाचा. कालपर्यंत म्हणजे राज्यारोहण होईपर्यंत या संपूर्ण देशाला दारुल हरबचं रूपांतर दारुल इस्लाम मध्ये करण्यासाठी अल्लाचा बंदा म्हणून आलेल्या औरंगजेबाने, त्याने ज्यावेळी आदिलशहाला पत्र पाठवलं त्यावेळी तो त्याच्या पत्रामध्ये औरंगजेब म्हणतो की ही संपूर्ण भूमी ही अल्लाची आहे आणि अल्लाने मला पाठवलेलं आहे या भूमीचं दारुल इस्लाम करण्यासाठी. आणि त्याचं स्वप्न धुळीस मिटवण्याचं काम या महाराष्ट्राच्या मातीने केलं. त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो की औरंगजेब 50 वर्ष गादीवरती होता, 50 वर्ष बादशाह म्हणून तो गादीवरती होता. आणि माझ्या राजांना फक्त 50 वर्षाचं आयुष्य लाभलेलं होतं. 50 वर्ष चक्रवर्ती सम्राट, 50 वर्षी आलमगीर बादशाह, संपूर्ण हिंदुस्थानचा स्वतःला बादशाह म्हणून घेणारा औरंगजेब 50 वर्ष गादीवरती होता. त्याचा 27 वर्ष, 50% अधिक काळ तो महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या स्वराज्याशी लढण्यामध्ये घालवत होता. माझ्यासारख्याला कोणी जर विचारलं तर आज उत्तरेमध्ये जी मंदिरं शिल्लक आहेत, आज उत्तरेचं अयोध्येचं राम मंदिर असेल, का वाराणसीचं भगवान शिवशंकराचं काशी विश्वेश्वराचं मंदिर असेल, अनेक मंदिरं जी दिसत आहेत, इवन मी तर असं म्हणेल की उत्तरेमध्ये जो हिंदू धर्म दिसतोय तो सगळा हिंदू धर्म दक्षिणेमध्ये औरंगजेबाला मराठ्यांनी थोपवून ठेवलं म्हणून तो धर्म वाचलाय. उत्तरेतल्या लोकांनी
त्यांनी महाराष्ट्राचे उपकार मानले पाहिजेत. कारण या दक्षिणांच्या जीवावरती आज उत्तरेतला हिंदू धर्म टिकून आहे. त्याचं कारण असं या मराठ्यांनी, या हिंदू सल्तनतीने, आमच्या या सगळ्या मराठी सरदारांनी आणि फौजांनी या औरंगजेबाला इथं अडकून ठेवलं. नाहीतर औरंगजेबाने या देशामध्ये जिझिया कर लावला होता. औरंगजेबाने जी काही मंदिरं पाडली आहेत, औरंगजेबाने ज्या मंदिराचं रूपांतर मशिदीमध्ये केलेलं आहे, औरंगजेबाने जेवढ्या हिंदूंना हनून मारून मुसलमान केले, त्याची संख्या जर पाहिली तर तो असं म्हणतो की मला नक्की गाझीपद मिळेल. मी ज्यावेळी जन्नतमध्ये जाईल त्यावेळी मला गाझीपद नक्की मिळालेलं असेल. हे गाझीपद मिळवण्यासाठी म्हणून औरंगजेब लढतो आणि माझा राजा मात्र इथल्या गोरगरीब रयतेच्या पाठीचा कणा ताट राहावा म्हणून मिरवतो. हा शिवाजी महाराजांचा आणि औरंगजेबाचा मूलभूत फरक आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी, शिवाजी महाराजांच्या राज्यारोहणापूर्वी, शिवाजी महाराजांच्या राज्यारोहणाला पहाट का म्हणायचं? काही जण तर म्हणतात शिवाजी महाराजांचा जन्म झाला हाच जणू काही एखादी पहाट आहे, स्वातंत्र्य सूर्याचा जन्म झाला. माझ्यासारख्याच्या मनामध्ये नक्की प्रश्न येतो की स्वातंत्र्याची पहाट नक्की कशाला म्हणायचं? शिवाजी महाराजांच्या जन्माला म्हणायचं की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला म्हणायचं? शिवाजी महाराज ज्या 19 फेब्रुवारी 1630 रोजी फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 या शिवनेरी किल्ल्यावरती जन्माला आलेले होते. त्यावेळी असा काही देवाने चमत्कार वगैरे करून पाठवलेला नव्हता. एखाद्या देवीच्या हातातनं प्रकाशाचा धोत आला, तो शिवाजी महाराजांच्या अंगावरती पडला, आकाशवाणी झाली की आता हे शिवाजी महाराज या युगप्रवर्तक म्हणून होणार आहेत आणि चक्रवर्ती सम्राट. असं काही झालेलं नव्हतं. शिवाजी महाराज एका जहागीरदाराच्या पोटी, सौदामिनी मासाहेब जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं सर्वसामान्य बालक, तेही रडलं असेल, तेही पडलं असेल, त्यांनी माती त्या शिवनेरीवरची माती तोंडामध्ये घातलेली असेल, त्यांनाही उमरा ओलांडताना त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला असेल. परंतु त्या सामान्य शिवाजी महाराजांच्या हातून असामान्य कार्य जर काही घडलं असेल तर ते कार्य म्हणजे आजपर्यंत या देशाच्या इतिहासामध्ये शून्यातून स्वराज्य निर्माण करणं, चक्रवर्ती सम्राट होणं, हे सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. मी या देशाच्या बाकी महापुरुषांचा अवमान करू इच्छित नाही, कोणत्याही महापुरुषाची शिवाजी महाराजांची तुलना करू इच्छित नाही. परंतु इतिहासामध्ये डोकावून पहा, महाराणा प्रताप अतिशय पराक्रमी शूर योद्धे होते. ज्या महाराणा प्रतापांनी खरंच अकबराला अगदी गुडघे टेकायला भाग पाडलं, परंतु राज्यारोहणापर्यंत महाराणा प्रताप पोहोचू शकले नाहीत. लाचित बडफुकन आसामचे हे स्वतः सेनापती होते, तिथले महाराज होते चक्रध्वज सिंह. या चक्रध्वज सिंह महाराजांचं राज्य देखील एकदा कधीतरी इस्लामी आक्रमणांमध्ये, त्या इस्लामी आक्रमणांनी ग्रासलं गेलेलं होतं. या देशामध्ये देवगिरीचं साम्राज्य आणि विजयनगरचं साम्राज्य पडल्यानंतर ही विजयनगरची आणि देवगिरीची साम्राज्य ही पिढी जात एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे आलेली होती. परंतु तसं पाहायला गेलं तर ज्याच्या पिढीचा तिसरा पूर्वज गावाची शेती करतो, अशा बाबाजीराजे भोसले आणि विठोजीराजे भोसलेंच्या कुळामध्ये मालोजीराजे जन्माला येतात. मालोजी राजांच्या पोटी शहाजीराजे जन्माला येतात आणि त्या शहाजीराजांचा मुलगा अखंड हिंदुस्थानामध्ये स्वतःच हिंदवी तख्त निर्माण करतो, ज्याचा परिणाम हा इथल्या सर्वसामान्य रयतेवरती होतो. आम्ही सगळेजण आमची लहान लेकरं दिवाळीमध्ये किल्ले बनवत असतात पहा. आजही कोणत्याही किल्ल्यावरती जर आपण बनवला, काही जण म्हणतात आम्ही दौलताबाद, ज्याला देवगिरी नाव आहे, तो किल्ला बनवला. काही जण असं म्हणतात आम्ही संग्रामदुर्ग बनवला. अनेक किल्ले बनवले जातात. परंतु माझा एक प्रश्न इथल्या सगळ्या माता भगिनींना आहे की किल्ला कोणताही असू द्या, त्या किल्ल्याच्या मध्यभागी वरती सिंहासनावरती कुणाला बसवलं जातं? छत्रपती शिवाजी महाराजांना बसवलं जातं. त्याचं कारण असं, इथल्या रयतेच्या मनाच्या सिंहासनावरती शिवाजी महाराज 6 जून 1674 ला अवतीर्ण झाले आणि आमच्या मनातली गुलामगिरीची भावना संपुष्टात आली. नाहीतर तोपर्यंत आम्ही काय म्हणत होतो? दिल्लीश्वरोवा जगदीश्वरोवा, दिल्लीचा बादशाह हाच आमच्यासाठी देव. ज्या शिवाजी महाराजांचं आख्यान तुमच्या समोर बराच वेळ गातोय, त्या शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या नावाबद्दल जरा एकदा विचार करून बघा. शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव होतं शहाजी
आणि त्यांच्या चुलत्यांचं नाव म्हणजे मोठ्या भावाचं नाव शहाजीराजांच्या, त्यांचं नाव होतं शरीफजी. जे शरीफजी नगर जवळच्या भातवडीच्या लढाईमध्ये वीरगतीला प्राप्त झाले. या शहाजी आणि शरीफजींची नावं, नगर मधला एक दर्गा आहे, त्या दर्ग्याचं नाव आहे शहा शरीफ दर्गा. असं म्हटलं जातं की मासाहेब शहाजीराजांच्या आईने तिथं त्या दर्ग्यामध्ये त्याला नवस बोलला त्या पीराला, आणि त्या नवसानंतर शहाजी आणि शरीफजी जन्माला आले असं म्हटलं जातं. आणि त्यांच्या नावावरून शहाजी आणि शरीफजी नाव ठेवलं. इतकी सांस्कृतिक गुलामगिरी आमच्या मनामध्ये पेरली होती. आम्ही प्रत्येक ठिकाणी या इस्लामी तत्वज्ञानाला आमचं मानायला सुरुवात झालेली होती. आम्ही स्वतःचा इतिहास विसरलो होतो. आम्ही स्वतंत्र होऊ शकतो हा विश्वासच आमच्या मनामध्ये नव्हता. इथल्या मराठ्यांच्या तलवारी या बादशहांच्या चाकरी करण्यामध्ये या व्यस्त होत होत्या, आणि त्या तलवारींनी एकमेकांचा रक्तपात करत होत्या. मासाहेब जिजाऊ ज्यावेळी नववधू म्हणून शहाजीराजांच्या घरामध्ये आल्या, त्यावेळी त्यांच्या आयुष्यामध्ये 2-3 प्रसंग घडले. त्यातला एक प्रसंग म्हणजे मासाहेब जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव आणि त्यांची 3 मुलं. हे 4 जण निजामशहाच्या दरबारामध्ये, देवगिरीचा जो किल्ला मी सांगितलं, दौलताबाद ज्याचं नाव होतं, त्या किल्ल्यामध्ये निजामशहाच्या मुजऱ्याला गेलेले आहेत. कुणीतरी निजामशहाचे कान भरले की अहो हे लखुजीराजे जाधव तर तुमच्या विरुद्ध बंडखोरी करतात, तुमच्या विरुद्ध काहीतरी कट कारस्थान करतायत. आणि म्हणून मुजऱ्याला गेलेल्या लखुजीराजे जाधव आणि त्यांच्या 3 मुलांना भर दरबारामध्ये कापून काढण्यात आलं. स्वतःच्या जीविताची हानी, स्वतःच्या जीविताची हमी या काळामध्ये कुणालाही नव्हती. मासाहेब जिजाऊंच्या वडिलांना भर दरबारामध्ये मारलं गेलं. कोणताही खटला नाही, कोणती FIR नाही, कोणते साक्षी नाही, कोणते पुरावे नाहीत, काहीही साक्ष जबाब नाही. फक्त बादशहाच्या मनात आलं म्हणून मासाहेब जिजाऊंच्या माहेरचा निर्वंश करण्यात आला. आणि दुसरा प्रसंग घडला तो म्हणजे याच दरबारामध्ये प्रत्येकाला वेगवेगळा मान होता. कुणाला हत्तीचा मान, कुणाला घोड्याचा मान, कुणाला पालखीचा मान. खंडागळे नावाच्या सरदारांना हत्तीचा मान. आणि त्यावेळी तो पिसाळलेला हत्ती धरण्यासाठी शहाजीराजांचे मोठे बंधू संभाजीराजे जात आहेत. त्यांना लखुजीराव जाधवांचा मुलगा त्यांना तिथं त्या ठिकाणी अडवतोय, आणि त्या लखुजीराव जाधवांचं आणि त्यांचं युद्ध होतंय, आणि एकमेकांचे मुडदे त्या ठिकाणी पाडले जात आहेत. एकीकडे मासाहेब जिजाऊंचा भाऊ मरतोय, आणि एकीकडे मासाहेब जिजाऊंचा दीर मारला जातो. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वी ही अशी सगळी अंतर्गत बंडाळी होती. प्रत्येक जण आपापसामध्ये माझं घराणं मोठं की तुझं घराणं मोठं, तू पाटील मी देशमुख, या सगळ्या विवंचनेमध्ये अडकलेला असताना या सगळ्या जातीपातीच्या पलीकडे जाऊन 18 पगड जातींना 12 बलुतेदारांना एकत्र करून प्रत्येकाला समान ध्येय देण्याचं, त्या समान ध्येयाच्या दिशेने चालवण्याचं, आणि चालवून प्रत्येकाच्या खांद्यावरती स्वराज्याचं भगवं निशाण देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. म्हणून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा या स्वातंत्र्याची पहाट आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर काय घडलं? 6 जून 1674 महाराजांचा राज्याभिषेक झाला, आणि महाराजांनी ठरवलं आता आपण दक्षिण दिग्विजयाला जायचं. दक्षिण दिग्विजयाला महाराज निघालेले आहेत. ज्या कुतुबशहाने, गोवळकोंड्याचा कुतुबशाह, ज्या गोवळकोंड्याच्या कुतुबशहाने शिवाजी महाराजांचं राज्य नेस्तनाबूत करण्यासाठी अनेकविध उपाय केलेले होते, अनेक अडचणी शिवाजी महाराजांना आणल्या होत्या. शिवाजी महाराज अभिषिक्त सम्राट झाले, छत्रपती झालेत हे कळाल्यानंतर हा भागानगरचा गोवळकोंड्याचा कुतुबशहा शिवाजी महाराजांना घ्यायला त्याच्या राजवाड्यापासून 3 मैल पुढं त्या गावच्या वेशीवरती येतो. अनवाणी पायाने येतो. शिवाजी महाराज पालखीत बसलेले आहेत, आणि तो पुढं चालत राहतो. हे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर झालेले बदल आहेत. शिवाजी महाराज किती लांब आहे आपण सगळेजण पाहू शकता. तामिळनाडूतील दक्षिण टोक आहे, या दक्षिण टोकापर्यंत शिवाजी महाराज जात आहेत. जाताना प्रत्येक नायकाला, तिथल्या प्रत्येक हिंदू राजाला शिवाजी महाराज आवाहन करतायत, अहो हे राज्य
तुमचं आणि आमचं आहे, आपण मिळून राज्य करू. आणि मग कुणाला समजावून सांगून शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतलंय, कुणाला थोडासा दमबाजी करून शिवाजी महाराजांनी स्वराज्यात काम सामील करून घेतलंय. कुणाला वाटलं की या स्वराज्यामध्ये सामील होण्यासाठी आपण शिवाजी महाराजांशी लढलंच पाहिजे, त्यांच्याशी शिवाजी महाराजांनी लढून स्वराज्य सामील करून घेतलं. आणि संपूर्ण दक्षिण भारत हा स्वराज्यामध्ये सामील शिवाजी महाराजांनी करून घेतला. मी फार छोटा आणि सामान्य कार्यकर्ता आहे, मला भविष्य येत नाही, परंतु माझ्या मनामध्ये, जसं इथं प्रत्येक मुलाच्या मनामध्ये अशी इच्छा असते ना की मला चॉकलेटचा कारखाना मिळावा, मला आहे ना, मला कॅडबरीची फॅक्टरी सापडावी आणि ती माझ्या मालकीची असावी. माझी एक छोटीशी इच्छा होती की शिवाजी महाराजांना ना अजून फक्त 5 वर्षांचं आयुष्य मिळावं. काय झालं असतं शिवाजी महाराजांना 5 वर्षाचं आयुष्य मिळालं? अवघ्या 1.5 वर्षात शिवाजी महाराज दक्षिण टोकाला पोहोचले होते, कन्याकुमारीला. अजून 5 वर्षाचं आयुष्य माझ्या शिवरायांना जर मिळालं असतं तर दिल्लीचा बादशहा ऐवजी दिल्लीच्या गादीवरती छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झाले असते. कारण या देशामध्ये दिल्लीच्या गादीवरती, त्या इंद्रप्रस्थाच्या गादीवरती, तिथल्या धर्मराजाच्या गादीवरती बसण्याची लायकी या देशामध्ये त्या धर्मराजानंतर जर कुणाची असेल तर या धर्मराजाची होती. त्या धर्मराजाला त्या गादीवरती बसल्याच्या शिवाय उसंत घेतली नसती. म्हणून आम्ही म्हणतो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मराठा पातशहा झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही. त्याचं कारण असं, तोपर्यंत आमच्या मनामध्ये स्वातंत्र्याची स्वप्नच पडत नव्हती. आम्ही गुलामगिरीच्या आणि पारतंत्र्याच्या काळोखामध्ये होतो. आम्ही छत्रपती होऊ शकतो हा देशाला, हिंदू समाजाला, संपूर्ण असे तू हिमाचल सर्वांना एक संदेश दिला की आपण छत्रपती होऊ शकतो. हा संदेश जर देशात कुणी दिला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यांच्या जीवनामध्ये, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही करून ठेवलं त्याचे परिणाम म्हणून शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर देखील शिवाजी महाराजांचं स्वराज्य आटकेपार झेंडे लावून गेलं. आपल्या सर्वांना माहिती आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, त्यानंतर राजाराम महाराज, त्यानंतर थोरले शाहू छत्रपती यांच्या नेतृत्वामध्ये अनेकांनी, आमच्या बाजीराव पेशवे असतील किंवा त्या ठिकाणी मल्हारराव होळकर असतील, महाजी शिंदे असतील, दामाजी गायकवाड असतील, या अनेक सरदारांनी आटके पार झेंडे लावले. आजही भारताचा जो नकाशा दिसतोय ना, हा भारताचा नकाशा जिथं जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा जाऊन आलाय ना, तो प्रत्येक भाग म्हणजे आजच्या भारताचा नकाशा आहे. संपूर्ण भारताला एका हिंदुत्वाच्या आणि भगव्या सूत्रामध्ये जोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण सगळेजण वारस आहोत, याचा अभिमान असला पाहिजे. चला ठीक आहे, इतिहासाची गौरवी ऐकून झाली. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर संपूर्ण देशामध्ये एक परिवर्तनाची लाट आली, स्वातंत्र्याची लाट आली. प्रत्येकाच्या मनामध्ये शिवाजी महाराजांबद्दल, स्वराज्याबद्दल, हिंदुत्वाबद्दल प्रेम निर्माण झालं. मग काय असं घडलं की पुन्हा आमचा देश गुलामगिरीत गेला? त्याचं कारण असं की शिवाजी महाराजांनी सगळ्या 18 पगड जाती, 12 बलुतेदारांना एकत्र केलं, त्यांची वज्रमूठ बांधली आणि ती वज्रमूठ शिवाजी महाराजांनंतर इथं आलेल्या इंग्रजांनी फोडली. इथं आलेल्या इंग्रजांनी सांगितलं, अरे तू हिंदू नाही, तू तर माळी. अरे तू हिंदू नाही, तू तर धनगर. अरे तू हिंदू नाही, तू तर मराठा. अरे तू हिंदू नाही, तू तर तुझ्या जातीचा. आणि प्रत्येकाला जातीपातीमध्ये वाटलं. जे शिवाजी महाराजांनी जातीपाती मोडून स्वराज्यासाठी लढायला शिकवलं, ती शिवाजी महाराजांची शिकवण इंग्रजांच्या काळात तुमचे आणि आमचे पूर्वज विसरले आणि आम्ही धर्मापेक्षा जातीची अस्मिता मोठी केली. म्हणून पुन्हा एकदा इंग्रजांच्या गुलामगिरीत गेलो. 100-150 वर्ष झाली. आमचा इतिहास पराक्रमाचा, आमचा इतिहास लढण्याचा, आमचा इतिहास शौर्याचा, तलवारीच्या जोरावरती आम्ही सीमा आखणारी मंडळी, आणि आम्ही मात्र अहिंसेच्या मार्गाने त्या ठिकाणी स्वातंत्र्य घ्यायला सुरुवात झाली. आणि मग 10 वर्षाचे 20 वर्ष, 20 वर्षाचे 25 वर्ष, 50 वर्ष, 50 वर्ष आमचं स्वातंत्र्य आम्हाला उशिरा मिळालं. कारण आम्ही शिवाजी महाराजांचा विचार विसरलो. शिवाजी महाराज नव्हते अर्ज आणि विनंत्या, मोर्चे आणि निषेध आंदोलन करत बसले औरंगजेबाच्या समोर.
शिवाजी महाराजांनी नाही आदिलशहाच्या समोर अर्ज केली. शिवाजी महाराजांनी नाही आदिलशहाला आणि यांना निवेदनं पाठवली. शिवाजी महाराजांनी तलवारीच्या जोरावरती आणि पराक्रमाच्या बळावरती, आत्मविश्वासाच्या बळावरती औरंगजेब आणि आदिलशाहीला नामोहरम केलं. आम्ही मात्र मोर्चे, विनंत्या हे सगळ्या चळवळी करत गेलो आणि आमचं स्वातंत्र्य 50 वर्ष उशिरा गेलं. चला ठीक आहे, असं आम्ही म्हणूयात. त्यावेळीच्या क्रांतिकारक, त्यावेळीचे सगळे चळवळीतले सगळे कार्यकर्ते यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. परंतु पुन्हा एकदा आम्ही सत्ताधाऱ्यांच्या, राजकीय मंडळींच्या किंवा सत्ता धोरणं राबवणाऱ्या मंडळींच्या पुन्हा गुलामगिरीमध्ये गेलो. कारण आता इंग्रजांनी सांगितलेल्या फोडा आणि झोडाचा वापर हे मतांच्या राजकारणासाठी करायला सुरुवात झाली. कोणत्या जातीची किती मतं, त्याच्यावरनं तो माणूस ठरवला जाऊ लागला, त्याच्यावरनं त्याचे महत्व ठरवलं जाऊ लागलं आणि पुन्हा एकदा आमचा समाज जातीपातींमध्ये विखुरला. आजच्या या राज्याभिषेकाच्या दिवशी आम्ही काय संकल्प घेऊयात? जर आम्हाला शिवाजी महाराज आठवायचे असतील तर आम्ही जातीभेद, उच्च नीचता, श्रेष्ठ कनिष्ठता, गरीब श्रीमंत हा सगळा भेद विसरून शिवाजी महाराजांनी जसं आमच्यामध्ये आत्मसन्मान, आत्मविश्वास निर्माण केला, तोच आत्मविश्वास, आत्मसन्मान आमच्या पुढच्या पिढीला देऊ. शिवाजी महाराजांनी शस्त्र घेऊन त्यावेळी लढाई केली. आता आमची शस्त्र म्हणजे तलवार, बंदुका नाहीत. आमचं शस्त्र म्हणजे आमचं ज्ञान, आमचे शस्त्र म्हणजे आमची पुढची पिढीच्या समोर असलेलं शिक्षण, त्यांच्या हातातला पेन, त्यांच्या हातातली पुस्तकं, त्यांच्या हातातल्या वह्या, त्यांच्या हातातले टॅबलेट्स आणि कम्प्युटर ही आमची शस्त्र आहेत. या शस्त्रांनी आमच्या मुलांना सज्ज करू. आमच्या मुलांच्या शस्त्रसज्जतेच्या सोबत त्यांच्याकडे शिवाजी महाराजांच्या पाठीमागे जो हेतू होता, सगळ्या समाजाचं कल्याण करावं, प्रत्येकाच्या पाठीचा कणा ताट करावा, या सगळ्या उद्देशासाठी सगळ्यांनी आपण प्रयत्न करू. आमच्या पुढच्या पिढीला शिवाजी महाराजांचं चरित्र जरूर शिकवा. आमच्या पुढच्या पिढीला बाहेरच्या देशातले वेगवेगळे आयकॉन सांगण्यापेक्षा शिवाजी महाराज जगातले सर्वोत्तम आयकॉन आहेत, हे आयकॉन आम्ही पुढच्या पिढीला शिकवू. त्यांना आम्ही शाळेबरोबरच संस्कारांची शिदोरी देऊ. शिवाजी महाराजांचे संस्कार हे जगातील सर्वात मोठं विद्यापीठ आहे. ज्या विद्यापीठाने तुम्हाला जगायचं कसं याचा धडा दिलेला आहे. आजच्या या राज्याभिषेकाच्या निमित्तानं इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये मला फक्त एकच संकल्प घेऊन आजचं भाषण थांबवायचंय की आपण सगळे विचार सोडून, आपण सगळेजण उच्च निश्चतेचा विचार सोडून, आम्ही सगळेजण शिवविचार आजमावून आमच्या पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज हे आजच्या आधुनिक काळात जसे वापरावेत असे सांगूयात. आणि तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांना खरी मानवंदना दिली असं होईल. आणि शिवाजी महाराजांच्या 352व्या राज्याभिषेकानंतर ही मुलं ज्यावेळी स्वतःच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतील, की आमच्या आई वडिलांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवलेत, म्हणून हे शिकवण्यासाठी आपण कटिबद्ध व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.